नमस्कार. उदरभरण नोहेमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. शहर असो वा ग्रामीण भाग, गौरी गणपतीचा सण म्हणजे उत्साहाला उधाण. त्यातही अधिक तयारी असते गणपतीच्या सजावटीची, आणि सजावटीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे गणपती बाप्पासाठी सुंदरसा मखर. यावर्षी गणपती यायला एक महिनाभरच उरलाय आणि नेमकं काय डेकोरेशन करायचं याची तुम्हाला आयडिया हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या महालक्ष्मी थीम गणपती डेकोरेशनच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात, पण त्यातही अनेकांचे प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही कमेंटमधून द्यायचा प्रयत्न केला होता, पण तरीही खूप जणांच्या क्वेरीज होत्या देवीच्या मुखवट्याविषयी. तर मी तुम्हाला मुखवट्याविषयी आता डिटेल माहिती देणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न होता की हा मुखवटा तुम्ही कुठून घेतला. हा मुखवटा मी मुंबईमधल्या दादर मार्केटमधून घेतला होता. दादरला कबूतरखान्याजवळ देवपूजा साहित्याची गल्ली आहे, तिकडून मी हा 1200 रुपयाला मुखवटा घेतला होता. हा मुखवट्यामध्ये 2 साईज मिळतात. मोठी साईज 1200 रुपयाला होती आणि छोटी साईज 400 ते 500 रुपयाला होती. आमचा गणपती 3 फुटाचा असतो, म्हणजे बऱ्यापैकी मोठा असतो, त्यामुळे डेकोरेशन उठून दिसण्यासाठी मी मोठ्या साईजचा मुखवट्याचा उपयोग केला होता. आणि छोटी साईज असते ती आपण घरी मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करतो त्यावेळी तांब्यावर लावतो, तेवढी होती, म्हणजे छोटी साईज होती. आता मुंबईला जे लोक राहतात ते लालबाग, गणेश गल्ली मार्केटमधून हा मुखवटा त्यांना मिळू शकतो, किंवा तुमच्या लोकल मार्केटमध्ये पूजा साहित्याचं सामान मिळतं. म्हणजे जिकडे मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रतासाठी मुखवटे मिळतात तिकडे हे मुखवटे अगदी सहजपणे मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर डेकोरेशन करणार असाल तर सगळ्यात पहिले मुखवटा शोधायला सुरुवात करा. आणि हा मुखवट्याची किंमत जी मी तुम्हाला सांगितली ती 2 वर्षापूर्वी होती. आता सुद्धा ऑनलाईन हे मुखवटे अवेलेबल आहे. त्याची किंमत 1600 ते 1700 रुपये आहे. मी मुखवटा घेतला होता तेव्हा हा मुखवटा प्लेन होता. यावर तुम्हाला जे डेकोरेशन दिसते ते मी स्वतः केलं आहे. मी यावर थोडेसे बीड्स लावले आहेत, म्हणजे खडे लावले आहेत, त्यामुळे तो मुखवटा अजून खुलून दिसतोय. रेडीमेड डेकोरेटेड मुखवट्याची प्राइस जास्त होती आणि ते डेकोरेशन खूप ओव्हर वाटत होतं, म्हणून मी स्वतःच हा मुखवटा थोडा सजवलेला आहे. तुम्ही जर मुंबई बाहेर राहत असाल तर जिकडे पूजा सामान मिळतं त्या दुकानात तुम्ही या मुखवट्याची चौकशी करू शकता, किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवर तुम्ही हा मुखवटा मागवू शकता. तर दुसरा प्रश्न होता देवीच्या दागिन्यांविषयी. तर सजावटीसाठी आम्ही ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन ज्वेलरी वापरली आहे. ही ज्वेलरी सुद्धा मी दादरवरून घेतली होती. तुम्हाला आता हे सगळे दागिने तुमच्या लोकल मार्केटमध्ये आरामात मिळू शकतात, किंवा ऑनलाईनही मिळू शकतात. दागिने अजून खुलून दिसण्यासाठी मी गोल्डन कलरच्या बीडच्या माळा वापरणार आहे. या माळा तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशन सामानात सहज मिळून जातील. दागिने घालायचा सिक्वेन्स किंवा कोणते दागिने घालायचे हे तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला ह्याच्याहून अधिक सुंदर जर दागिने मिळत असतील तर ते तुम्ही नक्की घाला, त्यामुळे या पूर्ण डेकोरेशन अजून उठून दिसेल. दागिने चिकटवण्यासाठी मी फेविबॉन्ड वापरणार आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की दागिने जर आपण चिकटवलेत तर फायनल काढताना तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. आमचे हे दागिने परत रिपीट करायचा कोणताही हेतू नव्हता, त्यामुळे आम्ही हे दागिने डायरेक्ट चिकटवले आहेत. जर तुम्ही नंतर हे दागिने पुन्हा वापरणार असाल दुसऱ्या कोणत्या कारणासाठी तर तुम्ही पूर्ण त्याला फेविबॉन्ड लावू नका, फक्त थोडा थोडा फेविबॉन्ड लावून चिकटवून घ्या किंवा स्टेपल करा. आता सगळे दागिने लावून झालेत की आम्ही मुखवट्याला थोडं फायनल डेकोरेट करणार आहोत. आता आपल्याला हा पूर्ण दागिने लावला आणि जो मुखवटा लावला तो शेप कट करायचा आहे. शेप कट झाला की आपल्या डेकोरेशनचा अर्धा पार्ट इकडे कंप्लीट होतोय. तर आता दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे देवीची साडी. डेकोरेशन हायलाईट करण्यासाठी आम्ही देवीच्या साडीसाठी गुलाबी आणि हिरवा कलर वापरला आहे, कारण आपण जी साडी नेसवणार आहोत त्यावरच मेन फोकस असणार आहे. म्हणूनच साडी निवडताना तुम्ही व्हायब्रंट कलर कॉम्बिनेशन चूज करा. आता आपल्याला देवीला साडी नेसवून घ्यायची आहे. साडीला सपोर्ट देण्यासाठी आणि शेप व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही कार्डबोर्ड किंवा पुठ्ठा वापरू शकता. आम्ही नवीन फ्रीज घेतल्यावर जो बॉक्स येतो तो बॉक्स कट करून वापरला आहे, ज्यामुळे देवीच्या साडीचा शेप एकदम व्यवस्थित दिसेल. त्यानंतर आपल्याला साडी व्यवस्थित पिनअप करून घ्यायची आहे. साडी नेसवणं एकदम सोपं आहे. आपण घरी जशा प्रकारे निर्या काढतो तशाच निर्या काढायच्या आहेत, आणि त्या एकदम व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला त्याला खूप सारे पिन लावून घ्यायचे आहेत. आणि साडी नेसून झाली की आपल्याला त्यावर कडक इस्त्री करायची आहे, म्हणजे साडी व्यवस्थित सेट होईल.